नमस्कार. फोडणीचं वरण तर सर्वच बनवत असतील. एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा. अतिशय चविष्ट असं हे फोडणीचं वरण तयार होतं. बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे फोडणीचं वरण तयार होतं. फोडणीचं वरण बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर 10 मिनिटं भिजवून घेतलेली आहे. डाळ भिजवून झाल्यानंतर 1 टोमॅटो, 1 कांदा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग आणि 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे. तेलामुळे डाळ छान मऊ अशी शिजली जाते. सर्व साहित्य डाळीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण आता अर्धा चमचा हळदीचा वापर करणार आहोत. हळद व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. हळद मिक्स करून झाल्यानंतर कुकरला 2 शिट्या करून डाळ छान शिजवून घेणार आहोत. 1 ते 2 शिट्यांमध्ये इथे आपण आता डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे. गरम असतानाच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही. डाळ इथे आपण आता व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. डाळ आपण बाजूला ठेवणार आहोत आणि खलबत्त्यामध्ये एक मसाला तयार करून घेणार आहोत. इथे आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 छोटा आल्याचा तुकडा, 2 ते 3 कढीपत्त्याची पानं. इथे आपण आता आलं, लसूण आणि कढीपत्ता खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. तर हे मिक्सरमध्ये बारीक न करता खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं म्हणजे वरणाला चव छान येते. नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, घेतलेली मिरची परतून झाल्यानंतर इथे आपण ठेचून घेतलेलं आलं, लसूण आणि कढीपत्ता आहे तो फोडणीला देणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण फोडणी खमंग अशी तयार करून घेणार आहोत. 3 कढीपत्त्याची पानं हाताने तोडून टाकायची आहेत म्हणजे वरणाला चव छान येते. फोडणी खमंग तयार करून झाल्यानंतर इथे आपण 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच फोडणीमध्ये टोमॅटो एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे वरणाला चव छान येते. फोडणीमध्ये टोमॅटो परतून झालेला आहे. टोमॅटो परतून झाल्यानंतर डाळ आपण मिक्स करून घेतलेली आहे ती फोडणीला देणार आहोत. इथे आपण आता डाळ फोडणीला दिल्यानंतर पातेलं आहे ते स्वच्छ धुवून घेणार आहोत. वरण तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तुरीच्या डाळीचं वरण थोडंसं घट्ट होतं त्याच्यामुळे इथे मी थोडंसं पाण्याचा अंदाज जास्त ठेवलेला आहे. तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. पाण्याचा वापर केल्यानंतर वरण आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत. वरण ढवळून झालेलं आहे. वरण ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर आवडत असल्यास कसुरी मेथीचा वापर करायचा आहे. कसुरी मेथीमुळे ह्या वरणाला चव छान येते. नक्की वापर करून बघा. तर इथे आपण आता मीठ, कोथिंबीर आणि कसुरी मेथी व्यवस्थित अशी वरणामध्ये मिक्स करून घेणार आहोत. कसुरी मेथी नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही नुसत्या कोथिंबीरीचा जरी वापर केला तरीसुद्धा वरण चवीला छान होतं. तर इथे आपण आता वरण एकदा ढवळून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटांसाठी वरणाला छान उकळ येऊ द्यायची आहे. वरण अधूनमधून ढवळून घ्यायचं आहे कारण पातेलं आपण स्टीलचं वापरलेलं आहे त्याच्यामुळे तळाला जाऊन कधीकधी करपण्याची शक्यता असते. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला इथे आता 2 ते 3 मिनिटांसाठी वरण उकळून घ्यायचं आहे. तर इथे आता वरणाला उकळ आलेली आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असल्यास कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. अतिशय चविष्ट असं हे खमंग फोडणीचं वरण तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.